म्हणजे ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल फाउंडर प्रेसिडेंट श्रीपाद कुलकर्णी सरांनी स्थापन केलेल्या या संस्थेमध्ये मी आनंद चितळे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. बीबीएनजीचा एक इनिशिएटिव्ह आहे दीपस्तंभ. यामध्ये आपण प्रथितयश व्यक्तींचे इंटरव्ह्यूज घेतो. आज या मुलाखत मालिकेनंतर आज आपण ज्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत ते आहेत श्री उदयजी निरगुडकर सर. तुमचं खूप खूप स्वागत आहे. उदय सर ज्येष्ठ पत्रकार, त्याच्यानंतर NHPC चे इंडिपेंडेंट डायरेक्टर म्हणून सध्या काम करत आहेत. तसेच महाराष्ट्रात विदेशात वक्ते तसेच व्याख्यानं देण्यासाठी ते खूप सध्या फिरत आहेत. त्यांनी वेळात वेळ काढून आज या मुलाखतीसाठी आले. सर तुमचं खरंच मनापासून स्वागत आणि आपण मुलाखतीला सुरुवात करूया असं विनंती करतो. तर माझा पहिला प्रश्न असा असेल की तुमची बालपणीची जडणघडण कशी झाली, कारण त्यालाच संदर्भ पकडून माझा पुढचा प्रश्न आहे, म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारतो. एका सामान्य शिक्षक दाम्पत्याच्या पोटी माझा जन्म झाला आणि घरामध्ये शिस्तीचं बाळकडू पहिल्यापासून होतं. शिस्त, वेळ पाळणे आणि त्यापेक्षा सुद्धा ज्ञानाचा संस्कार हा लहानपणापासून झाला. दोन महत्वाच्या आठवणी म्हणजे 1971 साली आम्ही अतिशय लहान होतो आणि त्यावेळेला भारत पाक युद्ध सुरू झालं आणि जेव्हा सायरन वाजायचा त्यावेळेला घरातले दिवे बंद केले जायचे, घराचे पडदे ओढले जायचे आणि शुकशुकाट असायचा रस्त्यावर. त्यावेळेला चित्रपटगृह ओस पडलेली होती आणि एक असा संस्कार झाला की नॉट मी, कंट्री फर्स्ट. तर ती एक देशप्रेमाची लस टोचली गेली. माझ्या आईने मला खूप चांगली पुस्तकं वाचायला दिली, त्यामुळे लहानपणापासूनच किताबो के बीच पला पडा असं म्हटलं तरी काय हरकत नाही. या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी आवर्जून आई वडील मला घेऊन गेले. ती ठिकाणं जशी महाराष्ट्रातली होती तशी महाराष्ट्राच्या बाहेरची होती. महाराष्ट्रातले जवळपास 40 किल्ले आई मला घेऊन गेलेली आहे. अरे वा. नुसते रायगड, राजगड, प्रतापगड, तोरणा नाही तर छोटे मोठे किल्ले सुद्धा अगदी वरपर्यंत. प्रत्येक सुट्टीमध्ये हा एक मोठा उपक्रम असायचा की यावेळी किल्ल्यावर जायचंय, मग त्याआधी त्याचा सगळा अभ्यास करायचा वगैरे. त्यामुळे आणि दुसरी म्हणजे आठवण म्हणजे की आणीबाणीच्या काळामध्ये जेव्हा मला थोडं कळायला लागलेलं होतं त्या वेळेला आमच्या अनेक नातेवाईकांना भरल्या ताटावरनं ओढून नेलं गेलं आणि ते 17-18 महिने जेलमध्ये होते. तेव्हा डेमोक्रेसी किंवा लोकशाहीचं महत्व हे कळलं की विचार स्वातंत्र्य हे किती महत्वाचं आहे. आणि त्याच वेळेला घराणेशाहीबद्दल एक प्रकारची घृणा निर्माण झाली, ती आजही कायम आहे. हे सगळं कशामुळे झालं तर तो सत्तेचा माज एका घराण्याला मिळाली पाहिजे हा एक डोक्यात तिडीक जाणारी गोष्ट होती. ती त्या काळात संस्कार झाला. भाषेचा संस्कार खूप चांगला झाला, त्याच्यामुळे एक समृद्ध बालपण मिळालं. शाळेमध्ये खूप चांगली वातावरण होते, मित्र होते, शिक्षक अतिशय अप्रतिम होते. मला आठवतंय की आम्हाला एक अतिशय चांगला उपक्रम आमच्या शाळेत होता आणि तो म्हणजे समजा जर तुम्हाला शांता शेळकेंची कविता असेल किंवा शंकर वैद्यांची कविता असेल तर ती मंडळी आमच्या शाळेत यायची आणि ती कविता शिकवायची. नाद महानोर आलेले आहेत, कुसुमाग्रज आलेले आहेत, पाडगावकर आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून ती कविता आणि मग ते नुसती ती कविता शिकवायचं नाही तर जीवनविषयक भाष्य असायचं त्याच्यामध्ये. सराउंड कविता पण भरपूर असायच्या. एक एकाच विषयावरची कविता नसायची. मग त्या अनुषंगाने आम्ही अनेक प्रश्न विचारायचो, ते उत्तर 25 मिनिटाचा तास जो असायचा तो 2.5-3 तासाचा व्हायचा, बट तो समृद्ध करून जायचा. वाचनासाठी म्हणून विशेष प्रयत्न केले गेले. मी आजही फावला वेळ असेल त्यावेळेला, विशेषतः कोरोना काळामध्ये मला आठवतंय की मी डिक्शनरी काढून वाचायचो. कोणी वाचत नसेल आपल्याकडे, पण मला डिक्शनरी वाचायला खूप आवडतं. अनेक शब्दांच्या छटा असतात त्या तुम्हाला त्याच्यात आभाळ भरून येतं आणि आकाश निरभ्र असतं. शब्द तोच आहे पण वापरायची त्याची नजाकत वेगवेगळी आहे. हा एक होता. आणि दुसरं, आईने लहानपणापासून एक खूप चांगली गोष्ट केली ती म्हणजे वाचन, इतर अशी सगळी ठिकाणं बघणे, माणसं बघणे. आणि मग ते छंद लागला की आमच्या घरी कोणी आलं की आई मोलकरणीशी कसं बोलते, बोहारीणी याची, जुने कपडे देऊन भांडी दे वगैरे, त्या काळात वगैरे खूप होता. तर मग आई तिच्याशी काय बोलते, मग ती काय बोलते, मग तिच्या भाषेचा लहेजा कसा असतो, मग ती शब्द कुठले वापरते, त्यामुळे तो एक होत गेला. नंतर एक असं होतं की एक 5-6 वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं ठेवली जायची, एकमेकांशी काही संबंध नाही.
म्हणजे सातवीचं बीजगणित असेल तर बाबासाहेब पुरंदरांचं शिवचरित्र असेल, किंवा मग आणखीन सायन्स एखादं फिक्शन असेल किंवा काय, किंवा मग जे कृष्णमूर्तीचं पुस्तक असेल, त्यातली 10-10 पानं वाचायची. आणि ते सगळं झाल्यानंतर आई म्हणायची, चला तिसऱ्या पुस्तकामध्ये काय वाचलं सांग. सो मेमरी वॉज टू शार्प टू टू आणि रोज रात्री आई एक विषय द्यायची आणि त्या विषयावर मला लाईट बंद करायची, घरातले सगळे दिवे, आणि दिवे 3-4 मिनिटांनी अंधार व्हायचा सगळा. 3-4 मिनिटांनी दिवा लागला की लगेच भाषणाला सुरुवात करायची, आणि ते 3 मिनिटाच करायचं. मग एखादा विषय जर मला आवडलेला असेल तर त्याविषयी मी 30 मिनिटं बोलतो, असं नाही चालणार, 3च मिनिटात. मग काही विषय असायचे की काय बोलायचंच कळत नाही मी असं. त्यामुळे एव्हर रेडी फॉर एनिथिंग हा एक मोठा संस्कार झाला. सावरकर खूप लहानपणी वाचले आणि त्याचा खूप मोठा गहिरा संस्कार माझ्यावर झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वडील अतिशय आवर्जून जायचे आणि ते आग्रही असायचे की मीही तिकडे जावं. तर त्यावेळेला शिस्त, चारित्र्य, देश या सगळ्याचे संस्काराचे धडे मात्र तिकडे अतिशय गिरवून घेतले गेले असं म्हणेन मी. सर, कारण बालकडू जे म्हणतात ते याच्यातनं दिसतं. कारण तुम्ही जेव्हा करिअरची सुरुवात केली त्याच्यात आतापर्यंतचा अनुभव बघता, त्याच्यात IT आहे, फायनान्स आहे, प्रिंट आहे, मीडिया आहे, असे डायव्हर्सिफाय व्हर्टिकल्स मध्ये तुम्ही काम केलं आणि तिथे रुजलात, त्या त्या क्षेत्राच्या टॉप मोस्ट पोझिशनला गेलात. तर हे ज्या सगळ्या क्षेत्रात काम करण्याचं जे महत्व आहे किंवा जी आवड आहे, ही तुम्हाला बालपणात मिळाली की तुमची मुळातच तशी आवड? त्याची 2 गोष्टी होत्या. एक तर पहिली गोष्ट म्हणजे दिस इज नॉट बाय डिझाईन. दिस इज at times I was forced, situation forced, sometimes the opportunity came and I picked it up, those opportunities. काही ठिकाणी मला बोलवण्यात आलं, काही ठिकाणी मतभेदांमुळे मी ते व्यवसाय सोडले आणि दुसरीकडे गेलो. आणि दर 5-7 वर्षांनी कम्प्लिटली अनरिलेटेड विषयात मी प्रवेश केलाय. 2 आणि आता जे मी वीज निर्मिती प्रकल्प मोठे मोठे उभे करतोय, किंवा अरुणाचल मध्ये सुबानसरी म्हणून भारतातलं सर्वात मोठं धरण बांधलं ते 2200 मेगावॅटचं ते आहे, किंवा अनेक ठिकाणी सोलार पार्क्स उभे राहतात. याचं मला काही माहिती नव्हती. 2-2.5 वर्षांपूर्वी जेव्हा मला नेमणूक झाली तेव्हा वीज कुठून येते ते बटन दाबल्यानंतर येते, नाही येत ते MSEB ला शिवाय घालायच्या. त्याच्या पलीकडे मला काही माहित नव्हतं. बट मला असं जाणवलं पहिल्या मीटिंग मध्ये की बिंग अ डायरेक्टर आय एम सपोज टू साइन, आय एम सपोज टू अप्रूव्ह बिग टाइम फायनान्शियल डिसिजन्स. 60 कोटी रुपये सँक्शन करायला एकदा आले पहिल्याच मीटिंगला, आणि ऑडिट कमिटी चेअरमन असल्यामुळे सगळे माझ्याकडे बघायला लागले की तुमचा निर्णय काय आहे. मला असं वाटायला लागलं की ज्या विषयाची आपल्याला माहिती नाही त्याच्यावर आपण सह्या करतोय, उद्या यांना जर कळलं की याला यातलं काहीच कळत नाही तर ते आपल्याला खिशात घालून गावभर फिरवतील आणि धिंडच काढतील नंतर आपली. काही नाही, मी कोरोना काळ होता, मी BE हायड्रो इलेक्ट्रिकची जेवढी पुस्तकं अभ्यासक्रमाची असतात तेवढी विकत घेतली, BE इलेक्ट्रिकची पुस्तकं विकत घेतली, BE जिओलॉजीची पुस्तकं विकत घेतली, आणि ऍज इफ आय एम अपिअरिंग फॉर एक्झाम आफ्टर 3 months. असं म्हणजे अक्षरशः बुडाला फोड येईपर्यंत मी बसून त्याचा अभ्यास केलाय, त्याच्या नोट्स काढलेल्या आहेत, आणि त्याचा जुना पेपर एखादा मिळवून तो मी पेपर लिहिला प्रॉपर, आणि तो एक शिक्षकांना IITच्या दिला की बाबा मला काही येतंय काय या क्षेत्रातलं, and I scored more than 60%. I won't say that I stood first or something, but I scored more than 60%. So at least they can't take me for a ride. तसंच मी जेव्हा कॉल सेंटरचा CEO बनलो त्यावेळेला मला टेलिकॉमचं काही माहित नव्हतं. राउटर म्हणजे काय, स्विचेस म्हणजे काय, इट्स नॉट पॉसिबल. आणि प्रत्येक वेळी टेक्निकल माणसावर तुम्ही अवलंबून राहता, तो टेक्निकल माणूस तुम्हाला खरं सांगतोय की नाही एवढं तरी तुम्हाला कळलं पाहिजे की नाही. मग ह्याची किंमत ही आहे, ती खरोखरच ही आहे का, कशी केली काय. तर त्यामुळे मग या सगळ्याचा टेलिकॉमचे टेलिकम्युनिकेशनची पुस्तकं विकत घेतली, टेक्स्टबुक्स, आणि ऍज इफ आय एम अपिअरिंग फॉर एक्झाम मी रात्री रोज 4 तास त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. 3-4 तास रात्री, 2-3 तास सकाळी. सो यू चेंज युअर लाईफस्टाईल अकॉर्डिंगली. तर मला असं वाटतं यू नीड टू अडॅप्ट युअरसेल्फ टू दॅट सिच्युएशन. ज्यांना एकच ट्रॅकचं करिअर करायचं ते कमी आहेत आणि मल्टी ट्रॅक करणारे थोर आहेत वगैरे, असं काही नाहीये. असं म्हणतं की तुम्हाला जी भूमिका तुम्ही करताय, जे काही तुम्ही करताय त्याला तुम्ही योग्य न्याय देताय का, त्यातनं तुम्ही काही
स्वतःचं समाजाचं कुटुंबाचं काही भलं करताय का? आर यू क्रिएटिंग अ वेल्थ or you're not creating a wealth? Are you distracting something or you're creating something? Are you trying to do something out of box or not? या सगळ्याचा हिशोब मांडला जातो मला असं वाटतं. त्यामुळे इट वॉज थ्रिलिंग. असं कोणी करावं असं मी म्हणणार नाही, करू नये असंही म्हणणार नाही, बट दिस इज द वे आय लिव्ड अँड आय एन्जॉयड इट ॲब्सोल्युटली. सर, तुमच्या बोलण्यात मगाशी आलं की परदेशवारी तुमचे खूप झाल्या, म्हणजे मी वाचत होतो त्याच्यात कळलं की नुसत्या अमेरिकेतच तुम्ही 80 वेळा जाऊन आलात. हो, तर काउंट सोडला आता. तर खरंच काही नवीन शिकायला मिळतं की काही वेगळे अनुभव प्रत्येक प्रवासात वेगळे असतात? प्रत्येक दौरा हा काहीतरी शिकवून जातो. प्रवास हा सर्वात मोठा गुरु आहे असं मला मत आहे. आणि अनेक देशोदेशींचे प्रवास, अर्जेंटिना, चायना, व्हेनेझुएला, पेरू किंवा इकडे ऑस्ट्रेलिया, सिंगापोर या देशातले व्यवसाय, त्यांची सगळी व्यवसाय करायची पद्धती, त्यांच्या रिक्वायरमेंट्स, या सगळ्यांना तुम्हाला खूप शिकायला मिळत असतं की जे तुम्हाला व्हॉट दे डोंट टीच यू ॲट हार्वर्ड बिझनेस स्कूल. How to deal with Chinese, how tough are the Jew people to deal with, and how do you crack ice with them? Kiwa, how emotional are the Brazilian people, or how cheater Chinese can be? किंवा हे सगळे अनुभव मी खूप घेतलेले आहेत. सो ऐसा नहीं है कि जिंदगी बेड ऑफ रोजेस थी. बहुत पापड़ वेले हैं, बहुत अपयश पाहिलेलं आहे, खूप रिजेक्शन, अपमान खूप सहन केलेलं आहे. चायनीज मार्केटमध्ये खूप फसवला गेलेलो आहे. असं नाहीये की आजचं यश जे काही थोडंफार चालणे आहे ते चला दारू उघडलं आणि सकाळी पेपरच्या बरोबर नोटा आल्या असं नाहीये. तो चायनामध्ये किंवा होंडुरस मध्ये मला खूप वाईट अनुभव आलेले आहेत. वर्षभर मेहनत करून जे नॉलेज आम्ही निर्माण केलं, ते लॉन्च केलं त्याचं पुस्तक, आणि त्याच्या 2 दिवसानंतर चायनाच्या फ्ली मार्केटमध्ये ते झेरॉक्स कॉपी करून विकायला आलेलं होतं. अँड वी कुड नॉट डू एनिथिंग. मला आठवतंय प्रमोद महाजन तेव्हा माझ्याबरोबर होते आणि ते म्हणले की हा म्हणे उदय, याचा अर्थ आपल्याला स्ट्रॅटेजी बदलायला पाहिजे. हे बदलणं हे आपली प्रायोरिटी नाही, आपली स्ट्रॅटेजी बदलणे आपलं म्हणे. सो ब्रेथनेक स्पीडनी तुझा धंदा वाढव, असा वाढव की यू विल अर्न ऑल युअर मनी इन अ मंथ ऑर सो. 1800 सेंटर काढली मी. अरे वा. अख्ख्या चायनामध्ये. अच्छा. सो दॅट्स द पेस विथ विच यू वर्क. सो सिम्पल. तरच अर्जेंटिनामध्ये गेलात तर तुम्ही वेगळी पॉलिसी होती. अर्जेंटिना वेअर देर इज नो पॉप्युलेशन टू डिफेंड, so you launch high end and you charge $20 per hour, and you charge less than $1 in China. So each market is different, each country is different, their mentality is different, their laws are different. याच्यात खूप शिकायला मिळतं असं माझं मत आहे. एक समृद्धता येते तुम्हाला या सगळ्याची. तर पत्रकारितेमध्ये तुम्ही प्रिंट मीडिया बरोबर भरपूर कनेक्टेड होतात, त्याच्यात बरचसं काम केलं, मुलाखती घेतल्या, पण त्याचबरोबर तुम्ही पत्रकारितेमध्ये असताना सामाजिक उपक्रमही खूप केले, त्याच्याबद्दलही संस्काराचा भाग आहे. मला असं वाटतं की पत्रकारिता ही फक्त स्टोरी टेलरची असता कामा नये, ही स्टोरी चेंजरची असली पाहिजे. यू आर नॉट हिअर टू टेल द स्टोरी, यू आर हिअर टू चेंज द स्टोरी. मग तुम्ही शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या दाखवताय, मग ती स्टोरी बदलणार कधी? शासनावर दबाव जसा आणताय, त्यांना काही पॉलिसी बदलायला भाग पाडतात, ती जी मुलं आता अनाथ झालेली आहेत. आय मीन देर इज अ प्रॉब्लेम. आज रात्री त्यांनी काय खायचं हा प्रॉब्लेम आहे. शासनाच्या पॉलिसी बदलतील, त्यांच्याकडे आश्रमशाळा उभ्या राहतील. इट्स अ मिड टर्म अँड लॉंग टर्म सोल्युशन. शॉर्ट टर्म मध्ये काय करता येईल? आम्ही लोकांना अपील केलं की तुम्ही एक फॅमिली अडॉप्ट करा 6 महिन्यासाठी. एका फॅमिलीचा खर्च 2 वेळच्या अन्नाचा जर आपण काढला तर तो 5,500-6 हजार रुपये येत होता. हे बेसिक फूड त्यांना आयटम करून देतात. तुम्हाला सांगतो 10,000 लोक पुढे आली. अपेक्षा नव्हती आम्हाला. 10,000 लोक पुढे आली. मराठवाड्यातली 2 गावं आम्ही दत्तक घेतली. अक्षरशः त्या गावातल्या प्रत्येक अशा व्यक्तीला आम्ही मदत करू शकतो, किंवा संघर्षाला हवी साथ असेल. गरीब मुलं आहेत, त्यांचे आई वडील खूप काही शिकलेले नाहीत, किंवा डेली वेज अर्नर्स आहेत, किंवा कोण स्मशानामध्ये काम करतोय, कोण रस्त्यावर वडापाव विकतोय, आणि मुलीला 98% मार्क आहेत, आणि त्या मुलीला मदत करा असं आम्ही अपील केलं.
एका मुलीला तर 99% होते आणि तिचं घरच आम्हाला सापडेना, कारण रस्ता वाइंडिंग मध्ये ती टीनच्या पत्र्याच्या शेड मध्ये राहायची, तर उडवलेलं होतं. कुठे उडवलं कुठे नाही, तर ते एका वडाच्या झाडाखाली पुन्हा असं खोपटं करून राहत होते आणि तिला 99% मार्क होते. ज्या मंत्र्यांनी सत्कार केला त्यांनी सांगितलं की आमच्यासारखे 3 लोक पास झाले असते या मार्कात. आता ह्या लोकांना आपण नुसते पैसे नाही दिले, लोकांना अपील करून त्यांना वाजत गाजत मुंबईला आणलं. ज्या ओपन बस मधून T20 चे पहिले वर्ल्ड कप विनर मुंबईला आले होते आणि त्यांनी मुंबई दर्शन केलं, त्या बसमधनं आपण त्यांना फिरवलं. सकाळी राज्यपालांबरोबर ब्रेकफास्ट, दुपारी विरोधी पक्ष नेत्याबरोबर जेवण, संध्याकाळी तो आमचा दुपारी कार्यक्रम जेव्हा राज्यपाल यायचे, मुख्यमंत्री यायचे, शिक्षण मंत्री विनोद तावडे होते ते यायचे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते ते यायचे आणि मग समारंभपूर्वक ते चेक त्यांना दिले जायचे. हा त्यातला भाग होता. संध्याकाळी माशेलकर किंवा काकोडकर किंवा अशी लोक त्यांना लेक्चर, सायन्स म्युझियम जे आपल्याकडे मुंबईला आहे ते वरळीचं दाखवून मग रात्री सिद्धिविनायकाची आरती, तिथेच प्रसाराचं जेवण, अँड देन दे विल कॅच द ट्रेन. सो दॅट डे चेंजेस देअर आउटलुक टू द वर्ल्ड. आजूबाजूला काही सकारात्मक आश्वासक घडतच नाहीये. गल्लीतले सगळे दारू पिणारे बाप आहेत, गल्लीतल्या कोणाही शिकायचं नाहीये, तोंडात शिव्या आहेत, जातपात आहे, आणि अशा ह्याच्यात जर हे चिखलात उमललेलं कमळ आहे तर मग त्याला तसा मोकळा वारा, सूर्यप्रकाश, त्याला तसं खत पाणी देणं आवश्यक आहे. सर, आता जो एक मोठा ट्रेंड आहे लोकल टू ग्लोबल, त्याच्यात बऱ्याच सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांना ते थोडं एक कन्फ्युजन आहे की आम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करतो, आमचे स्केल छोटे आहेत, लिमिटेड आहेत, तर त्यांना पुढची 5 वर्ष कशी असतील, किंवा MSCB मध्ये बरेच जे एंटरप्रेनर्स आहेत त्यांचे टर्नओव्हर कमी आहे. Actually speaking, nothing like small and big, you know. Airbnb gave tough to all the hotels, correct? Ola gave tough to all the automobile companies, correct? So this is a small idea, but it's a solid idea. As Airbnb is the largest hotel chain, it's an idea whose time has come. So that's the idea we are talking about. So first come with the idea whose time has come. आणि त्याकरता समाज जीवनाचं सूक्ष्म अवलोकन पाहिजे. लोकांच्या गरजा आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे. तुम्हाला जे आहे ते द्यायचा प्रयत्न नाही, लोकांच्या काय गरजा आहेत त्या कशा आपल्याला पूर्ण करता येतील याचा विचार पाहिजे. माझ्याकडे हे आहे म्हणून मी हे दिलं, मे नॉट वर्क फॉर अ लॉंग टाइम. तर मला असं वाटतं की आत्ताच्या सारखी सकारात्मक परिस्थिती भारतामध्ये मागच्या 50 वर्षात 70 वर्षात तरी नव्हती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. आणि आता अतिशय सकारात्मक गोष्टी घडतायत. तुम्हाला इंटरनेटमुळे बऱ्या वाईटाचे अनुभव डॉक्युमेंट होत आहेत. लोक नारायण मूर्ती एखाद्या गोष्टीबद्दल काय म्हणतात, इंदिरा नोई काय म्हणतात, सुधा मूर्ती काय म्हणतात, हे सगळं तुम्हाला एका मिनिटात आज कळू शकतं. सो इट्स यू आर नॉट डिप्राइव्ड of anything, except there is no cap on the imagination unless the cap is put by you. पण त्याचबरोबर इतर अनेक गोष्टी होत आहेत, ते म्हणजे लोक पटकन निराश होत आहेत. एकाकीपणाची भावना आहे, वैफल्याची भावना पटकन येते. कदाचित समृद्धीचे परिणाम असतील ते, किंवा लहानपणापासून वेगळ्या वातावरणात वाढलेली मुलं असतात, त्याच्यामध्ये ती ब्रिटल असतात, कटचकड्यासारखी मोडून पडतात एका अपयशाने. परंतु अशी माणसं मी पाहिलेत की जिने आयुष्यभर अपयशच पाहिलं, अँड बट दे स्टील डिड नॉट गिव्ह अप. सो यू आर नॉट डाऊन अँड आउट अनलेस यू एक्सेप्ट दॅट यू आर डाऊन अँड आउट. आणि MSME सेक्टरमध्ये मी आता जे सर्वात महत्वाचं काय बघतोय, इट्स नॉट अ प्रॉब्लेम ऑफ मनी, इट्स नॉट अ प्रॉब्लेम ऑफ कॅपिटल, और इट्स अ प्रॉब्लेम ऑफ आयडिया, problem of trust. This idea will work and you will not obviously go again. Airbnb काढल्यानंतर पहिले 5-10 वर्ष तर त्याला काय स्ट्रगल झाला असेल ना to sell the idea. Now look at it. It's the super hit idea.
सर, आता तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या एक प्रकल्पामध्ये काम करताय, NHPCच्या इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून काम करताय. मगाशी तुम्ही एक अनुभव सांगितला. तर हायर ऑथॉरिटीज बरोबर तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा एखादा असा अनुभव आतापर्यंतच्या करिअर मध्ये न आलेला, पण हा एक वेगळा अनुभव जो आपल्या व्यावसायिकांसाठी उपयोगी येईल असा एखादा. हे खूप लार्ज प्रोजेक्ट्स आहे. इथे काही मीडियासारखं आत्ता बातमी आणि एका क्षणात एअर केली आणि त्याचा लगेच तुम्हाला TRP कळला एका आठवड्याच्या, असं नाहीये. Here the gestation period are 10 years, 15 years. So it is more important to know that you are in the right direction. And you could have gone wrong, but you will come to know that you are on the wrong track after about 5 years. And by then you would have sunk in few thousand crores. So that's not the way life can work. So it's a tough business, and which is power generation, hydroelectric power generation. It's not easy business, I would say. Even media is a tough business. मीडिया टफ मी तो अशा का सांगतो, ते प्रेशर आणि राजकारण्यांची प्रेशर वगैरे हे गोष्ट सोडून द्यावा. ती एक पार्ट अँड पार्सल. पानी में रहना है तो मगरमच्छ से कभी न कभी तो मुलाकात होगी, या ऐसे होगी या वैसे होगी, आज होगी या कल होगी, लेकिन होगी जरूर. परंतु मीडिया हे एक असं आहे, न्यूज मीडिया असं आहे की तुम्ही केव्हा बघता जेव्हा काहीतरी बिग हॅपनिंग आहे, ब्रेकिंग 9/11, 26/11, अशा गोष्टी, किंवा बाळासाहेब ठाकरे यांचे निधन, या गोष्टीला यू ग्लूड ऑन टू टेलिव्हिजन. मग त्यावेळेला मी ब्रेक घेऊ शकत नाही, ऍड ब्रेक घेऊ शकत नाही. मग त्यावेळेला जर मी जाहिरात करू शकत नसेल तर मी कमाय का किधर. मला वाटतं बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला आमचं अँकरिंग इतकं चांगलं होतं, सगळं प्रेझेंटेशन चांगलं होतं की लता दीदींचा फोन आला आणि त्यांनी आमच्या एंटरटेनमेंटच्या रिपोर्टरला सांगितलं की मला बाळासाहेबांबद्दल आठवणी बोलायच्या आहेत, तर कॅन यू कनेक्ट मी टू द निरगुडकर. तर मी अँकरिंग करत होतो, मला कानात EP मध्ये सांगण्यात आलं की असं सर लता दीदी ऑनलाईन आहेत, काय करायचं. म्हटलं घ्या, करा, पॅच करा ऑडिओवर. आणि त्या 25 मिनिटं बोलल्या. आता भारतरत्न बाळासाहेब बोलतायत, देयर इज नो वे आय कॅन स्टॉप हर. 25 मिनिटं बोलल्या, त्या 25 मिनिटात 4 ऍड ब्रेक गेले. आता एक ऍड ब्रेक काही लाख रुपयाचा असतो. दॅट डे मला अख्ख्या दिवसात ऍड ब्रेक घेता नव्हता. 10-12 तास ते सगळं चाललेलं होतं. अनेक महत्वाची लोक आली होती देशातली, सगळे शिवाजी पार्कवर. तर आय डोंट अर्न व्हेन यू वॉच, व्हेन यू कन्झ्युम मी आय डोंट अर्न, अँड व्हेन यू डोंट कन्झ्युम आय वॉन्ट टू अर्न. सो हाऊ डू आय अर्न इट? इट्स अ व्हेरी टफ बिझनेस. न्यूजपेपरचा जेवढा खप वाढतो तेवढा त्याचा लॉस वाढू शकतो. बिकॉज द प्रिंटिंग पेपर इज अ कॉस्टली अफेअर. 22-24 रुपयात छापायचं आणि 5 रुपयात विकायचं, आणि उरलेले 16 रुपये ऍड बंद गोळा करायचे. आणि ऍड जास्त आल्या आणि कंटेंट कमी म्हणून पेपर वाचत नाहीत लोक, आणि कंटेंट जास्त दिला तर त्याची कॉस्ट जास्त येते, आणि जाहिरात कमी आला तर व्यवसाय आत्महत्याचा होतो. सो इट्स अ व्हेरी टफ बिझनेस. So each business has its own challenges. Okay, you need to understand that what is the gimmick, what is the game plan over here, what is the crux, where it lies, and that's how it works. सर, शेवटचा प्रश्न विचारतो. आतापर्यंत तुम्ही सामाजिक राजकीय या क्षेत्रात वावरलाय. सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती जवळून बघता, तर आपले जे व्यावसायिक आहेत यांना तुम्ही स्पेसिफिकली डूज अँड डोंट काय सांगू शकाल? पहिली गोष्ट आहे की डाय हार्ड ऑप्टिमिस्ट. आय थिंक दिस इज द बेस्ट टाइम यू आर बॉर्न अँड डुईंग बिझनेस. याच्यापेक्षा चांगली तुम्हाला संधी आयुष्यात पुन्हा येईल असं मला वाटत नाही. ही 25 वर्ष आहेत नाही, खऱ्या अर्थाने अमृतकाल आहे. हा अमृतकाल कोणी एक प्रधानमंत्री बोलतोय म्हणून मी त्याचा पुनरुच्चार करतोय असं वाटण्याचा संभव आहे, आणि ते पार्शली खरं असलं तरी ते पूर्णांशाने खरं नाही. हे अशा करता आहे की भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आणि आपण काय म्हणून आपण त्याला 100 वर्षाकडे वाटचाल करतोय म्हणून मी अमृतकाल आहे म्हणत नाही. तर आतापर्यंत भारत तरुण आहे, चायनापेक्षा सुद्धा तरुण आहे, आणि बाकीचे सर्व देश त्यांचं ऍव्हरेज आयुर्मान जर काढलं तर जर्मनी असेल, जपान असेल, फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, अमेरिका असेल, हे सगळे वृद्धत्वाकडे झुकत चालले. आणि आपल्याकडे जन्मदर आणि रिप्लेसमेंट दर याच्यामध्ये पण दरी वाढत चालली आहे. सो आपल्याकडचा रिप्लेसमेंट रेट जो आहे तो जास्त आहे आणि जन्मदर कमी झालेला आहे. सो वी आर नॉट प्रोड्युसिंग दॅट मेनी नंबर ऑफ बेबीज, अँड वी आर नॉट प्रोड्युसिंग द ओल्ड पीपल ऑल्सो. So we have the best working talent
for next 25 years. So if we can give good education to them, if we can create good policies for them, if we create a good ecosystem, framework and environment for them, this time can change and lay the foundation for next 500 years. And this is the time I think you should make the most out of it. लक्षात घ्या की it's very difficult for India to collapse in world meltdown because 65 to 68% of what we create, we consume. It's not an export driven economy. Of course, exports are increasing like anything. Software export आपले एवढे वाढत चाललेले आहेत, which is amazing. 55 कोटी लोक काम करतात, त्यातले 55 लाख लोक सॉफ्टवेअर मध्ये काम करतात, त्यातले 25 लाख लोक एकट्या बंगलोर मध्ये काम करतायत आणि $130 बिलियन एकट्या बँगलोरचा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट आहे. आपल्या देशाचा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट साधारणतः 160-170 बिलियन एवढा आहे. आपलं ऑइल इम्पोर्ट बिल हे 220-230 बिलियन डॉलरच्या रेंजमध्ये आहे. 50 ते 60 बिलियन आपण एक्सपोर्ट करतो ऑइल प्रोसेस करून. म्हणजे नेट मोठी जर पाहायला गेलं तर 170 ते 160 बिलियन एवढा आपला ऑइल इम्पोर्ट आहे, ज्याच्यामुळे आपलं बिल खूप ट्रेड डेफिसिट खूप मोठा आहे. पण काही दिवसातच आपण तेवढा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट करायला लागू. आज सॉफ्टवेअर एक्सपोर्ट मधून आपण जेवढे पैसे मिळवतोय तेवढे पैसे सौदी अरेबिया ऑइल एक्सपोर्ट करून पण मिळवत नाही. सो इट्स अ ह्यूज year on year 7% growth for an economy of the size of India. दरवर्षी आपण रेल्वे इतक्या वेगाने आता उभी करतोय की अख्ख्या स्वित्झर्लंड मध्ये जेवढी रेल्वे आहे तेवढी आपण एका वर्षात उभी करतो. इट्स नॉट अ जोक. द काइंड ऑफ रोड्स वी हॅव बिल्ट. खूप चांगल्या गोष्टी करतात, पण आपल्याकडे नकारात्मक आणि निगेटिव्ह आणि सरकारबद्दल वाईट बोलायची एक पद्धत आलेली आहे. तुम्हाला एक अनुभव सांगतो. मी हिमाचलमध्ये आमचा एक प्रोजेक्ट बघायला चाललो होतो आणि रेल्वे लाईनला क्रॉसिंगला आमची गाडी थांबली. मी पाय मोकळे करायचे म्हणून जरा बाहेर पडलो आणि तर तिकडे एक तो खिरे आपण घेतो ना काय ते काकड्या विकणारा माणूस सायकलला लावून उभा होता आणि त्याच्या बाजूला तो सिग्नलमन उभा होता आणि तिकडून दगडी कोळसा घेऊन ट्रेन आली आणि ती दगडी कोळसा घेणारी ट्रेनला 70-80 डबे वगैरे असतील आणि ती हळूहळू चालली होती. तर काहीतरी बोलायचं पण मी म्हटलं की अरे क्या बोले, कितना स्लो चल रहा है आजकल, ट्रेनें बहुत लेट चल रही है. ऐसा शार्प लुक दिला आणि मला वाटलं नाही साहब, बिल्कुल नहीं. 10 साल पहले मध्य प्रदेश छत्तीसगढ़ से आने वाली इस ट्रेन को जितना टाइम लगता था उससे 30 घंटा टाइम अब कम लगता है. काय मेसेज आहे बघा डाऊन गेलेला. सो इट्स अ प्रोडक्टिव्हिटी, इट्स अ टाइम दॅट इज प्रेशियस अँड मनी. आणि आपण सगळ्या गोष्टीत निगेटिव्ह बोलत बसतो. असं नाही म्हणत की एव्हरीथिंग इज रोझी अँड इंडिया शायनिंग. नो, देर आर सम डार्क स्पॉट्स, देर आर सम एरियाज ऑफ कन्सर्न, एरियाज ऑफ डेव्हलपमेंट. पण एक लक्षात घ्या की हा एकमेव देश आहे की जो एकाच वेळेला पॉलिटिकल रिफॉर्म, इकॉनॉमिक रिफॉर्म आणि सोशल रिफॉर्म हे तिन्ही एका वेळी करतोय. जगात असं नाही झालं. जगात कोणी इकॉनॉमिक रिफॉर्म पहिले केले, मग पॉलिटिकल रिफॉर्म आले, मग सोशल आले. काही लोकांनी सोशल आधी केले, मग पॉलिटिकल केले, मग इकॉनॉमिक केले. आपल्याला हे तिन्ही एका वेळी करायचे. तर हे आव्हान आमच्या समोर खूप मोठं आहे. पहिल्यांदा असं आहे की सरकार आणि लोकांमध्ये मला ट्रस्ट दिसतोय एक प्रकारचा. तो ट्रस्ट फार महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं की हा ट्रस्ट हीच गोष्ट ही भारताची सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे. आतापर्यंत देशाला आपण डाऊनग्रेड करायचो, आपल्याला काही वाटत नाही, देश बेकार, हे बेकार. कोरोना काळाने काय सिद्ध केलं मला सांगा. म्हणजे आमच्याकडे मास्क नव्हते, पीपीपी किट नव्हती, व्हेंटिलेटर्स नव्हते, ऑक्सिजन प्लांट नव्हते, आमच्याकडे बेड्स नव्हते, डॉक्टर्स नव्हत्या, नर्सेस नव्हत्या, काही नव्हतं. आणि पहिली बातमी काय आली, जॉन हॉपकिन्सच्या नावावर 40 कोटी भारतीय मरणार, पहिली बातमी आली. आणि सगळ्यांनी मोजो किट घेऊन बसणारी एक बाई होती ना स्मशानाच्या चितांसमोर बसून बॉम्ब करणारी, तिने तर सगळ्या घबराट पसरवली. एक मुंबईतलं मोठं वर्तमानपत्र आहे त्यांनी तर मथळा दिला, 40 कोटी भारतीय मरणार, जॉन हॉपकिन्स. 8 दिवसांनी जॉन हॉपकिन्सने सांगितलं असं आम्ही काही केलेलं नाही रिसर्च. त्याची बातमी कोणी दिली नाही. जेव्हा कोरोना संपला तेव्हा असं लक्षात आलं की टाइमली लॉकडाऊन्स, absolutely speedy upgradation of medical infrastructure, and NGOs stood up to the occasion and they rose up and they helped each other. परवा मी ठाणे पोलिसांच्या मागे लागून त्याच्यावर एक पुस्तक
केलं, कोरोना काळातील विवेक, पोलिसांनी काय कामं केले ठाण्यात त्या काळात, हॅट्स ऑफ टू देम. नंबर 3, स्वयंसेवी संस्थांनी कामं केली, संघाच्या RSSच्या काही अनेकांनी ती कामं केली, प्रचंड कामं केली, पण ती आपल्याकडे रेकॉर्ड होत नाहीत. मी त्यांना ते करायला लावले आणि त्या पुस्तकाचं नाव आहे देव पाहिला. अक्षरशः देव पाहिला आपण. आणि जी वॅक्सिन फायझरची घ्या म्हणून बॉम्ब मारत होते, त्या फायझरच्या वॅक्सिनच्या केसेस आता काय आहेत. पण या देशाने फ्लॅट 2-2.25 वर्षात वॅक्सिन तयार केली. नुसती तयार नाही केली, ती फ्री ऍडमिनिस्टर केली. नुसती फ्री ऍडमिनिस्टर नाही केली, तर ती वॅक्सिन आम्ही 110 देशांना फुकट वाटली, लस मैत्री म्हणून. ज्या इंग्लंडने आमच्यावर 150 वर्ष राज्य केलं आणि भारत हा स्वतंत्र मिळाल्यानंतर विघटित होईल अशी दरपोक्ती, भिकेल लागेल, टोळी गुंडांचा प्रदेश होईल असे उद्गार ज्या चर्चिलने काढलेले होते, त्या चर्चिलच्या खुर्चीवर आज भारतीय वंशाचा माणूस पंतप्रधान म्हणून जाऊन बसला. सो इट्स अ चेंजिंग इंडिया. इट्स एन इंडिया विच डजंट वांट टू फ्लाय इन द स्काय. हमें वो परिंदा नहीं बनना है जो उड़ सकता है, हमें वो आसमान बनना है जो परिंदों को उड़ने का हौसला देता है. वा, खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून आला. माय प्लेजर. खूप खूप धन्यवाद.